ए पब्लिक, तुम्हाला तर माहिती आहे कोणाला चहा ठेवायचा असलं का मला चहा ठेवायला लावते. तर आज काल शिमलावरून घरी आलो होतो. पप्पा म्हणे घरी ये म्हणे लवकर, आपल्याला आहे ना कांदे लागण करायची. मला आलोच पप्पा घरी, मग काय डायरेक्ट फ्लाईट पकडली, डायरेक्ट घरी आलो मध्ये. घरी तर बाय येऊन पशिली. मला आता रोप तो नेऊन द्यावं लागेल त्यांना. मग काय चाललंय रोप घेऊन. एवढा विषय आहे भाऊ, देव पाया पडून पावतो, पण या बायानं नवस केलं तरी या पावानं लवकर. चाटा इतक्या मारल्या 10 दिवस 15 दिवस, काय सांगा तुम्हाला, लेबरचं लय अवघड झालंय. कश तरी आणल्या धरून त्या. आता म्हटलं परत मला रोप कॅरेट घेऊन बोलवलं भाऊ. म्हटलं बरं आहे भाऊ, मला तुम्ही माझ्या पायात दुखवा, मला रोप उपटून देऊ नका म्हणलं तुम्ही. म्हणे उपट उपट रोप उपट. बरं तो चहाचा विषय आज झाला. ही किटली दिसते ना तुम्हाला, ही किटली पहिले माझं दुकान होतं चहाचं, ते काय बंद पडलं. आता मग इकडे किटली म्हणलं लेबरला तरी काम येईल म्हणलं चहा पाजायला, या म्हणलं घरी घेऊन. त्यांना चहा वगैरे पाचतो ना. चहा वगैरे पाजून झाला, मला एक चालवलं अरे म्हणे कॅरेट घेऊन ये म्हणे रोपचं. म्हणलं आणतो आणतो. नळ्या वगैरे वर ठेवून घेतल्या, दिले कॉक चालू करून. पाणी सोडावं लागेल त्याच्यावर, आता सुकून जाते नाही तर कांदे. तसंच अंधारा पडला होता. मला आता बरा स्टॉक झाला आपल्यावर कॅरेटाचा रोपाचा नाही का. अंधार जरी पडला तरी तुमच्या ऋषभाऊचं काम काय संपत नाही. सकाळी जे काम केलं नाही ते म्हणजे घास कापायचं, ते संध्याकाळी करावं लागत आहे. मग काय करणार, घास वगैरे कापून आणला. आणि पब्लिकला असं विषय भावांनो, यांना नेऊन सोडावं लागतं, आणून घ्यावं लागतं. हे चिल्ले पाले टार्लीत भरले, बाळका लाव म्हणलं जाऊ दे म्हणलं यांना पहिले गावामध्ये, सगळे परत आणावं जावं लागेल. जय श्रीराम.